राज्यात महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी शासनाकडून आश्वासने दिली जात आहेत. नवनव्या घोषणा केल्या जात आहेत. मात्र मुलींवरील महिलांवरील अत्याचार अजूनही थांबण्याचे काही नाव घेत नाहीये. अवघ्या काही दिवसांपूर्वी बदलापूरमधील एका शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. विरोधकांनी आंदोलन करत सरकारला धारेवरही धरले. पण राज्यात अद्यापही असे विकृत नराधम फिरतच आहेत. त्याचाच प्रत्यय पुन्हा आलाय. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात अशीच एक संतापजनक घटना घडली आहे. शाळेतून घरी परतत असणाऱ्या 12 वर्षांच्या या अल्पवयीन मुलीला विनयभंगाला बळी पडावे लागले. 12 वर्षाच्या या अल्पवयीन मुलीवर नराधमाने विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रोहा तालुक्यातील मौजे भुवनेश्वर परिसरातील ही संतापजनक घटना आहे. पीडित मुलगी ही शाळेतून घरी जाताना आरोपी मनीष विश्वकर्मा याने पीडितीचा पाठलाग करीत मेरी बहन भी स्कूल से छुटी क्या असा बहाणा करीत तिच्या अंगाजवळ गेला व तिच्यावर विनयभंग केला. भेदरलेल्या त्या पीडितेने कसेबसे तिच्यासोबत काय घडले हे तिच्या घरी जाऊन सांगितले आणि हा सर्व संतापजनक प्रकार उघडकीस आला. हादरलेल्या पालकांनी तात्काळ रोहा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत तातडीने कारवाई करून विनयभंग करणाऱ्या नराधम विकृत आरोपीला अटक केली आहे. आरोपीवर भारतीय दंड विधान कलम 74-78 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी अधिक तपास रोहा पोलीस करीत आहेत. शिवसत्ता टाइम्स साठी अक्षय जाधव, रोहा. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.